गोष्ट लग्नानंतरच्या प्रेमाची भाग 18। नमस्कार मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर न विसरता सबस्क्राईब करा। कथेचे यापूर्वीचे सर्व एपिसोड प्लेलिस्टमध्ये सेव्ह आहेत, पाहिले नसतील तर पहा। अनु डिनरसाठी खाली हॉलमध्ये येते। तिच्या पाठोपाठ अभि येतो। नीलम बोलतात, अनु बाळा, आलीस तू? बस, मी वाढते तुला। अनु शांततेत बसते। रामदास बोलतात अनुला, अनु गेलीस ना व्यवस्थित कॉलेजला काल? अनु हो डॅड बोलते। व्हेरी गुड रामदास बोलतात। अभि अनुच्या समोरच्या चेअरमध्येच बसलेला असतो। अनुकडे जेवताना मधून मधून पाहत असतो तो। अनु शांततेत जेवत असते। जेवता जेवता तिची नजर त्याच्याकडे जाते आणि दोघांची एक नजर होते। पटकन तिची नजर जेवणाच्या ताटाकडे झुकते। अभि त्याची तीक्ष्ण नजर तिच्यावर रोखून तिच्याकडे पाहत असतो म्हणून। अनु मनातच यांचं मला वागणं कळतच नाही बोलते। लग्न झालं तेव्हा मला बोलले तुझा आणि माझा काही एक संबंध नाही, आपल्यात कोणतंच नातं नसणार आहे। मग आता रूममध्ये असं का बोलत होते माझ्याशी हे? तू रूममध्ये राहिलीस तर मी नवरा असण्याचा अधिकार गाजवणार तुझ्यावर म्हणून? हे मला बायको मानतच नाहीत। माझ्या आयुष्यात तुला बायकोचे स्थान कधीच मिळणार नाही असं म्हटलं होतं यांनी। देवा, यांच्या मनात नक्की काय चालू आहे काहीच कळत नाही मला। अनु विचारांच्या गर्तेत हरवलेली असते। समोर वाढलेल्या तिच्या ताटात जेवण तसंच असतं। नीलम तसं पाहतात अनुला, ती जेवत नसते। त्या अनुला हलक्या हाताने हलवतात। अनु काय ग, कोणत्या विचारात हरवलेस एवढी? त्या अनुला विचारतात। तशी अनु भानावर येत नाही, कोणत्याच नाही बोलते। नीलम बोलतात, अगं मग जेव ना, जेवण तसंच आहे तुझं, भूक नाही का बाळा तुला? अनु बोलते, नाही मॉम, आहे भूक आहे मला, जेवते मी। अजूनही अभि रागातच असतो। त्याच्या जळजळीत नजरेने तिच्याकडे पाहण्याचा थांबला नव्हता तो। त्यात ती त्याच्याकडे पाहत नव्हती म्हणून त्याला आणखीनच राग येत होता। नक्की माझ्यासोबत काय होतं हे, असं वाटतं त्याला। आता जेवणावरही त्याचं व्यवस्थित लक्ष नसतं। तो तसाच ताडकन उठून निघून जातो। आता त्याला तसं अर्धवट जेवणावरून निघून गेलेलं पाहून अनुला वाईट वाटतं। ती तिचं जेवण झाल्यानंतर रूममध्ये येते। पाहते तर रूममध्ये अभि असतो, अभि नसतो। तिला काळजी वाटते त्याची। आता कुठे गेले असतील या वेळेस हे? मी खूपच बोलली यांना। यांच्या चेहऱ्यावरून तरी मला असंच वाटतंय यांना खूप राग आला आहे माझा। ती सोफ्यावर झोपते, पण झोप कुठे येत होती तिला? अभि नसतो ना रूममध्ये। त्याच्या विचाराने तिचं मन अस्वस्थ झालेलं। ती उठते आता सोफ्यावरून। रूममधून बाहेर पडून काही अंतरावर चालत येते। ती पाहते तर अभि शर्टलेस असतो। घामाघूम झालेला दिसतो तिला। तो तिच्यावरचा त्याचा संपूर्ण राग पंचिंग बॅगवर काढताना दिसतो। त्याच्या चेहऱ्यावरचा क्रूरपणा पाहून ती त्याच पावली मागे फिरते। स्वतःच्या मनात इथे आता थांबायला नको बोलते ती। यांनी मला यांच्या मागे आलेलं पाहिलं तर आणखीन चिडतील हे। ती तशीच त्याच पावली रूममध्ये येते। पांघरून पूर्ण अंगावर घेऊन झोपते ती। त्यानंतर तिला कधी झोप लागते तिचंही तिला कळत नाही। दुसऱ्या दिवशी सकाळी अनु तिचं आवरून आजीला भेटायला जाते। छान गप्पा चालू होतात दोघींच्या। त्यानंतर अनु किचनमध्ये जाते। आज ती सर्वांसाठी रुचकर खमंग असं थालीपीठ बनवते। नीलम सर्वांना नाश्त्यात थालीपीठ वाढत होत्या। अभि येऊन बसतो तर त्याच्या ताटात थालीपीठ न वाढता त्या अभिसमोर थालीपीठ असलेली प्लेट सरकवतात। मनातून वाईट वाटत असतं नीलम यांना, पण त्या रागवलेल्या असतात ना अभिवर, म्हणून वागत असतात अशा। रोहिणी आत्या बोलतात, अहो वहिनी, वाढा की अभिला थालीपीठ, त्याला सवय नाहीये स्वतःच्या हाताने वाढून घेण्याची। मी पाहते कालपासून तुम्ही त्याला रात्री जेवण वाढलं नाहीत, आताही त्याच्या ताटात थालीपीठ न ठेवता त्याच्या समोर ठेवलं।
अशा का वागत आहात वहिनी तुम्ही अभिसोबत? रागवला आहात तुम्ही अभिवर? का रागवला आहात तुम्ही? नीलम आत्याला इग्नोर करतात. त्यांनी अनुला कानाखाली मारलेलं असतं म्हणून त्यांना राग आलेला असतो आत्याचा. अभि आत्याकडे न पाहता बोलतो, मॉम, तू बोलणार नाहीस का माझ्यात? अशीच वागणार आहेस माझ्यासोबत? मी सॉरी बोललोय तिला. नीलम त्याच्याकडे दुर्लक्ष करत, अहो, आज तुम्ही अनुला कॉलेजला सोडाल ना? रामदास यांना विचारतात. हो, सोडेल मी अनुला. नीलम अनुला आवाज देतात. ती किचनमध्ये असते. अनु, ते राहू दे सर्व, मी पाहते. तू ये इकडे, पटकन खाऊन घे. यांच्यासोबत जात आहेस ना कॉलेजला? नीलम यांनी अनुला बोलवल्यावर अनु लगेच येते. नीलम पटकन अनुला नाश्ता सर्व करतात. अनु बोलते, डॅड, मी जात जाईल कॉलेजला. माझ्यामुळे तुम्हाला ऑफिसला जायला उशीर होईल. नाही अनु, रामदास बोलतात. एकटी का जाशील तू कॉलेजला? मी सोडतो तुला. तसे मी कुठे येतो तुला रोज रोज कॉलेजला सोडायला? ऑफिस कारनेच तर जाते तू. आज मला वेळ आहे थोडा, तर येतो मी. नेहमी एकटीच जातेस ना? मग अनु काहीच बोलत नाही, शांत नाश्ता करू लागते. ते अभिला खूप राग येत असतो तिचा. या काल परवा आलेल्या मुलीसोबत सर्वजण आपुलकीने बोलत आहेत आणि त्याच्याकडे कोणी पाहायला बोलायला तयार नाही. नीलम बोलतात रामदासना, अहो, मी किचनमध्ये जाते. तुम्हाला काही हवं असेल तर हे सर्व समोरच ठेवलं आहे तुमच्या. घ्याल ना वाढून? रामदास ठीक आहे हो बोलतात. अभि चिडून बोलतो मोठ्याने, मॉम, मला माहिती आहे तू अशी का वागत आहेस माझ्यासोबत. हे सर्व घरातलं वातावरण तंग झालंय कोणामुळे ते. माझ्यासोबत कोणाला बोलावंसंही वाटत नाही. तशा नीलम अभिच्या चिडलेल्या आवाजाने जागीच थांबतात. मॉम, मला माहिती आहे तू तुझ्या सुनेमुळे माझ्यासोबत बोलत नाहीस. तशा नीलम अभिकडे पाहत बोलतात, अभि, काय बोलतोयस असं? देवांनी तोंड दिलं ते चांगलं बोलण्यासाठी. तुझं हे अभद्र बोलणं या घरात खपवून घेतलं जाणार नाही. तोंडातून शब्द काढताना विचार करत जा. अनुमुळे आम्ही तुझ्याशी गप्प नाही आहोत. अभि बोलतो, का? मग का मॉम तुम्ही दोघेही माझ्याशी बोलत नाहीत? मी पाहतोय जेव्हापासून ही मुलगी या घरात आली आहे तेव्हापासून तुमचं वागणं बदललंय. घरच्या मुलापेक्षा जास्त व्हॅल्यू तुम्ही हिलाच देत आहात. नीलम बोलतात, अभि, तुझ्या मनात पाप आहे म्हणून तुला असं वाटतं. आणि ही मुलगी काय बोलतोयस? अनुजा नाव आहे हिचं. हेच तुझं वागणं आम्हाला पटत नाही. जाऊ देत. काय बोलायचं तुला? तुला समजावून सांगायला तू काय अनमॅच्युअर थोडाच आहेस? मोठा झालायस आता. आणि हो अभि, खरंच तुला असं वाटतं का अनुमुळे आम्ही तुझ्यात बोलत नाही? तर तसं नाही. का? फक्त ती काही बोलत नाही म्हणून तुला सहानुभूती मिळावी म्हणून तिचं नाव घेऊन बोलत आहेस? तू तिला बायकोसारखं वागवत नसलास तरी आम्ही तिला आमची मुलगी मानतो. मी शब्द दिलाय तिच्या आईबाबांना, मुलीसारखा सांभाळ करीन तुमच्या मुलीचा म्हणून. या अगोदरही मी तुला सांगितलं आहे, विसरलास का तू ते? पुन्हा एकदा सांगते तुला, लक्षात राहावं म्हणून नीट लक्षात ठेव आता यावेळेस. अनुचं नाव घेऊन आमच्यासोबत इथून पुढे भांडायला यायचं नाहीस. जेवढं आम्ही तुझ्यावर प्रेम करतो तेवढंच अनुवरही करतो. तुला तुझी फॅमिली प्रिय नाहीये का? अनु तुझी बायको आहे. तुझ्या फॅमिलीचा भाग आहे ती. आता तू स्वतः खूप बदललास आणि तुला वाटतंय आम्ही बदलतोय. चोराच्या उलट्या बोंबा. मला माझी फॅमिली प्रियच आहे. मी अजूनही माझा जीव ओवाळून टाकतोय माझ्या फॅमिलीवर. अभि बोलतो, हो का? नीलम बोलतात, हा, असा जीव ओवाळून टाकतोस का मतभेद करून? अनु तुझी फॅमिली नाहीये का? तुझी जबाबदारी नाहीये का ती? का तुझ्या फॅमिलीत तिला सहभागी करून घेतलं नाहीस तू? तुझ्या बायकोचा मान ठेवत नाहीस तू अजिबात. हे कळत नाही का तुला?
तुझ्या बाबांनी, तुझ्या आजोबांनी मला आणि आजीला अशी वागणूक दिलेली आठवते का तुला? तू आता अनुसोबत वागत आहेस अशी. आमचे लग्न आमच्या आई वडिलांनीच ठरवलं होतं. मी तुझं लग्न तर तुला विचारूनच ठरवलं होतं. तू तेव्हा माझ्यावरच सोपवलेलं सगळं. मग मला नव्हतं माहिती माझा मुलगा शब्दाला पक्का नाही येतो. माझा खूप विश्वास होता तुझ्यावर अभि. पण तू काय केलंस? लग्न झाल्यानंतर विषयाला फाटे फोडलेस. गावाकडचीच का मुलगी केलीस म्हणून. तुला काय वाटतं अनु तुला उलट बोलू शकत नाही? मनातच अभि बोलतो, माहिती झाले आहे मला ही किती बोलू शकते ते. हिचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळेच आहेत. माहिती झाले मला. नीलम यांच्या तोंडाचा पट्टा चालूच होता. कोणीच नीलम आणि अभिमध्ये अजूनही पडत नव्हतं. माझ्या सुनेला नात्याची जाण आहे. तुझ्यासारखी घमेंडी मुळीच नाही ती. तिच्यावर तिच्या आई वडिलांनी संस्कार कसे केलेत पाहत नाहीस का तू? मीच कुठेतरी कमी पडली तुझ्यावर संस्कार करायला. ती या घरात आल्यापासून सर्वांशी जुळवून घेत हसत खेळत आनंदाने राहते. महिना होऊन गेला तुमच्या लग्नाला, पण तुला ती कणभर पण समजली नाही. जाऊ दे, कितीही बोललं तरी पालथ्या घड्यावर पाणी. तुला समजूनच घ्यायचं नाही तर समजवण्यात काय अर्थ? आणि परत अनुशी कंपेअर करायचं नाही सांगून ठेवते. असं बोलून त्या निघून किचनमध्ये जातात. अभि रागाने टेबलवर हात आपटतो. सर्वजण अभिला पाहतात पण कोणीच काहीच बोलत नाही त्याला. अभि नाश्ता न करता तसाच घराबाहेर पडतो. अनु मनातच मॉम किती बोलल्या यांना. तिला खूपच वाईट वाटतं. माझ्यामुळे मॉम आणि यांच्या नात्यात दुरावा येत चाललाय असं वाटतं अनुला. मॉम उगाच तुम्ही त्यांना एवढं बोललात. नाश्ताही नाही केला त्यांनी. तिचं तिचं मनात चालू असतं. रामदास बोलतात, अनु चल निघायचं का? अनु हो बोलते. येते मी 2च मिनिटात डॅड. ओके ठीक आहे रामदास बोलतात. अनु कॉलेजवरून घरी आल्यावर पाहते तर लावण्यादी आणि तिचे मामा तिला भेटायला आलेले असतात. अनुचीच वाट पाहत असतात ते. लावण्यादीला आणि मामाला पाहून अनु खूप खुश होते. दोघीजणी एकमेकींना मिठी मारतात. मामा बोलतात, अनु कशी आहेस बाळा? मामा मी ठीक आहे. तुम्ही कसे आहात? बोलत ती पाया पडते. मी पण मस्त बोलत ते अष्टपुत्र सौभाग्यवती भव आशीर्वाद देतात तिला. तसं लावण्यादी आणि अनु एकमेकींकडे पाहतात. अनु बोलते, केव्हा आलात तुम्ही? केव्हाच आलोत. तुझी वाट पाहून पाहून निघणारच होतो जायला आता. आमचं नशीब आलीस तू आणि भेटलीस आम्हाला. नाहीतर मला वाटलं न भेटता जावं लागतंय की काय. मामा अनुला बोलतात. तसं अनु इवलंसं तोंड करत बोलते, म्हणजे मामा तुम्ही इथे येऊन मला न भेटता जाणार होतात? लावण्यादी बोलते, नाही ग, तुला माहिती आहे ना पप्पा कसे आहेत ते. मस्करी करायची म्हटलं की त्यांना मजा वाटते. उगीचच तुला चिडवतायत ते. अनु मोठे डोळे काढून मामांकडे पाहते. लावण्यादी बोलते, अनु अगं इथे येण्या अगोदर केव्हाचा तुला कॉल करत होती. लागतच नव्हता तुझा कॉल. आहे कुठे तुझा फोन? तशी अनु गडबडते. फोन तोंडात पुटपुटते ती. दी माझ्याकडून पडला तो आणि फुटला. नीलम असतात तिथेच. तिला गावी फोन करायचा असला की ती नीलम यांचा मोबाईल वापरायची. पण त्यांनी तिला विचारलं नव्हतं तुझा फोन कुठे आहे ते. आत्ता कळलं होतं त्यांना. तिने लावण्यादीला सांगितलं होतं तेव्हा. अनुचा फोन फुटला आहे ते. नीलम बोलतात, अगं अनु तू मला सांगितलं का नाहीस तुझा मोबाईल फुटला आहे ते? अनु बोलते, मॉम सांगणारच होती मी तुम्हाला पण राहून गेलं. सॉरी मॉम. नीलम बोलतात, अगं सॉरी कशाला बोलते? तू कॉलेजला जाते, मोबाईल नको का तुझ्याकडे? एमर्जन्सी कॉल करायचा असला तर कसा करणार तू? आता अनु शांत उभी असते.
यांचं बोलणं चालू असतानाच आजोबा आजीला धरून त्यांच्या रूमबाहेर घेऊन आलेले असतात. आजी अजून स्वतः एकटा चालत नव्हता. दुसऱ्यांच्या आधाराची गरज लागत होती त्यांना. नीलम, पाहुणे आलेत आपल्याकडे, त्यांना काही हवं नको ते पहा. तुमच्या आपल्या नुसत्या गप्पाच चालू आहेत. पाहतोय मी केव्हापासून. नीलम हो बाबा बोलतात. पाहते मी. मामा, आजोबा आजींना विचारतात, कसे आहात तुम्ही? आम्ही एकदम ठणठणीत. आजोबा बोलतात. मामा बोलतात, हो दिसतंय ते आजोबांना. आजोबा बोलतात, अहो दिसण्यावर काही नसतं पाहुणं, मांडण्यावर असतं. मन ठणठणीत पाहिजे माणसाचं. शरीराचं काय घेऊन बसलात? ते वयानुसार बदलत राहतं. मानलं तुम्हाला आजोबा. इम्प्रेस झालो मी. हसत मामा बोलतात. अनु आजीजवळ जाऊन आजीला खुर्चीत बसवते. सर्वजण आता बसून गप्पा मारू लागतात. मामा बोलतात अनूला, अनु 2-3 दिवसांसाठी चल घरी. ती मामाकडे लग्न झाल्यानंतर राहून आली होती म्हणून ती मामाला बोलते, नको मामा, मी आली होती ना राहायला तुमच्याकडे. लावण्यादी बोलते, अगं हो अनु, तू आलेली, पण आता त्याला महिना झाला. तुला कुठे जायला नाही, कोणीच नातेवाईक नाही येत आमच्याशिवाय मुंबईत तुझे, म्हणून आम्ही तुला घेऊन जाण्यासाठी आलोय. तोपर्यंत नीलम पाहुण्यांसाठी खायला डिशमध्ये काहीतरी आणतात. लावण्याचं बोलणं ऐकतात त्या, पण काहीच बोलत नाहीत. अनु पाहते त्यांना. त्या ऐकूनही काहीच रिॲक्ट नव्हत्या झाल्या ते. नीलम, पाठवतील का अनूला मामासोबत मामाच्या घरी? अनु जाईल का मामासोबत अभिला न सांगता? अनु मामाकडे गेली तर अभि रागवणार नाही का? तो रागवला तर कसा वागेल अनुसोबत? ते पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.